गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपाः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरुचरणी ठेवा भाव देव पावे आपाप म्हणून गुरुसी भजावे रूप ध्यानासी आणावे. तुका म्हणे ऐसे गुरु त्यांचे चरणी उधळे गुरु. तात्पर्य मी प्रवचका नाही आणि कीर्तन करता नाही. भाऊ फक्त म्हटले उठ म्हणून उठले. आता हा श्वास बघा. तुम्ही सगळ्या मंडळींनी इथं सद्गुरूंच्या चरणावरतीच भाव धरून बसलेले. आज बघा मार्गशीर्ष महिना म्हटल्यानंतर ना संतांचीच विभूती आहे. सगळ्यांकडे बघा. मला बोलता येऊ नाही तर नाही येऊ पण आपल्यापर्यंत पोहोचवणारे म्हणजे ते सद्गुरू आहे. त्यांच्या चरणावरती आपण तुम्ही सगळे तृप्त मंडळी बघ का माझ्यासारखे का पामारच आहेत तर बघा. पण सद्गुरूचं अंतःकरण इतकं मोठं आहे ना. असं वाटलं पण नव्हतं. मागच्या वेळेस बघा इथं प्रवचन नव्हते झाले पण भाऊनी सहज करून घेतली होती. महाराज बळे बोल अचानक गेली मी. अशी स्तुती सुद्धा नव्हती. मला असं वाटत पण नव्हतं की मला प्रवचनाला बसवतील म्हणून. इतकी पब्लिक होती. फक्त एकच निश्चय होता माझा. जसं मी अनुग्रह घेतला महाराज मला काहीच नकोय. फक्त भाऊंची श्रद्धा त्या गुरुचरणावर फक्त भाव आहे. दुसरं काहीच नाही. तुम्ही सगळ्यांनी मंडळी ती अनुभवलेली महाराज. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणले ना गुरुचरणी ठेवा भाव. तो भाव महाराज कुठे ठेवायचा आहे? हृदयात ठेवायचंय. ते आपले सद्गुरू काय करतात. ज्योत से ज्योत जगाओ सद्गुरु ज्योत से ज्योत जगाओ. मेरा अंतर तिमिर मिटाओ सद्गुरु ज्योत से ज्योत जगाओ. साची ज्योत जगे हृदयों में साची ज्योत जगे हृदयों में सो हम तरस दिखाओ सद्गुरु ज्योत से ज्योत जगाओ. हम बालक तेरे द्वार पे आए हम बालक तेरे द्वार पे आए चिति शक्ति को जगाओ सद्गुरु ज्योत से ज्योत जगाओ. अंतर में युग युग से सोई अंतर में युग युग से सोई सो हम तरस दिखाओ सद्गुरु ज्योत से ज्योत जगाओ. सद्गुरु काय करतात. अंधकारापासून अंधकारापासून प्रकाशाकडे नेणार हे म्हणजे सद्गुरू महाराज. आपल्यात बघा किती आवरण आलेलं असतं ना. ते आवरण काढण्याचं कार्य सुद्धा सद्गुरू करत असतात. किती परम भाग्य आहे ना. आपण किती मोठीचे लेकर आहे. आपल्याला प्रत्येकच सद्गुरू संधी देतात राहतात. फक्त त्यांच्या चरणावर भाव ठेवलं तर सगळं. म्हणूनच म्हणतात अशक्य ही शक्य ही करते ना स्वामी. ह्याच काय फक्त दत्त जयंती धर्माचं कार्य म्हणून.
म्हणून आपण सगळेजण जमलो एकत्र. कशासाठी? बघा ना, आपल्याला का जमलो? आपण झोपेत होतो ना, जागा करतो, वारंवार आपल्याला संत जागी करतात. मला तर काहीच माहिती नाही, फक्त भाऊनी सांगितलेलं, नामावरच विश्वास आहे फक्त, बाकी काहीच नाही. आता पण भाऊ म्हटले होते ना आल्याला, बोल म्हणे. म्हटलं भाऊ तेवढं फक्त श्वास आहे ना तोपर्यंत माहीत. आपले भाऊ काय म्हणतात, आपण कुठे जाणार नाही, येणार नाही, आपण अमर अमर खरे कुठे ती आपण अमरच आहे ना. जोपर्यंत आपला श्वास आहे ना महाराज, प्रयत्न करायला काहीच हरकत नाही, काहीच नाही. त्यांनी आपल्यासाठी किती त्रास सहन केलेला आहे, इतका. बघा ना, त्यांच्यात आणि दत्तांमध्ये काहीच फरक नाही महाराज, काहीच नाही. कारण की मला 3 वर्ष अनुग्रह घेऊन झाले ना, तर तिन्ही वर्षामध्ये मी अनुभवलं महाराज. 3 वेळेस मला सद्गुरूंनी संधी दिली. नवीन महाराज इथं मागच्या वेळेस ना आजी घेऊन येताना आला, थोडं उशीर आली महाराज. इथं बघा ना, प्रवचन नव्हते झाले, पण दुसऱ्याही गावाला सुद्धा करून घेतलं महाराज. कुठं 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 बघा ना, आपल्याला मीराबाईला दिला, किती अधिकार होता महाराज मीराबाई म्हणायची, मेरे प्रभू गिरधर नागर. भगवंताला सगळं म्हणायची ना, सगळं सर्वस्व भगवंताला अर्पण केलं होतं. शिबरी मातेचा सुद्धा किती निश्चय होता. कोण कहते बोले भगवान खाते ही ना, बेर शिबरी की जैसे तुम खिलाते नहीं. अहो ते शिबरी मातेचं सारखं तुम्ही जर खाऊ घातलं ना, भगवंताला यावंच लागतं. हट्टे हस, पण आपण कुठं कमी पडतो महाराज, फक्त आपला हट्टे हस कमी पडतो महाराज. आपण संसाराला इतकं चिटकलेलं ना, ते प्रदीप भाऊने आता सगळं सांगून दिलं महाराज. मला सुद्धा तेच. पण इथे सगळी अनुभवी मंडळी महाराज. ते अनुभवलं ना, आपल्याला सुद्धा अनुभवायला आणलं महाराज. काय येत नाही अनुभव असं कोणी महाराज, येतो अनुभव, पण नामस्मरण करावं लागतं, तितका अनुभव येतो महाराज. इतकं असं वाटतं ना, का म्हणत नुसतं म्हणतो महाराज अनुग्रह घ्यायचं, भाऊन जवळ जायचं, अनुग्रह घ्यायचा, पण ते नामस्मरण करायचं कोणी, ते पण भाऊनीच करायचं का? का आपल्याला अनुभव येत नाही? येतो महाराज. दगडाला सुद्धा पाझर फुटतो, आपल्याला का पाझर फुटत नाही? कारण की आपण चिंतन करत नाही ना. इथे सगळे अनुभवी चिंतन करणारे मंडळी महाराज सगळेच आहे. बघा भाऊ सुद्धा म्हणते सगळे चिंतन करणारे. कारण त्यांच्या चित्तात पण तेच आहे ना, आपण पण त्यांचाच हात धरलेला आहे महाराज. गुरुचरणी ठेवा भाव, देव पावे आपोआप, म्हणून गुरुश्री भजावे, रूप ध्यानासी आणावे. मग कोणतं रूप महाराज? जे आपल्या चित्तात आहे ना तेच रूप दिसतं महाराज. आम्ही अनुभवलं बरं महाराज. भाऊला म्हटलं, भाऊ मला पंढरपूरला जायचं म्हटलं, लहानपणापासून इच्छा होती. भाऊ असं भाऊ म्हणे होईल म्हणे इच्छा पूर्ण. मग भाऊ लगेच म्हणे, श्री गुरु सारिका अस्तपाटी राखा, इतरांचा लेखा कोण करी, रागयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पाहावे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वानू त्याला सांगा जोगे, ज्ञानदेव म्हणे तरलो आता उधरलो गुरु कृपे. मग कुठं बसलेली म्हणे? कल्पतरूच्या झाडाखाली. आपण कुठे आहे महाराज? कल्पतरूच्या झाडाखाली. मग आपण चिंतन जर केलं ना, सगळी काही इच्छा पूर्ण होती महाराज. जेव्हा पंढरपूरला गेलो महाराज, तेव्हा जातानीच बघा गेलो महाराज, आमचं जावंच सुद्धा निश्चित नसतं ना. जेव्हा गेलो आम्ही शेवटच्या बाकड्यावर होतो महाराज, मागच्या बाकड्यावर होतो ना,
हे सरला ताईच्या शेजारी माग माणसांच्या शेजारी आम्हाला जागा भेटली होती, पण इतके दयाळू माणसं होते तिने आम्हाला पुढे जागा दिली. ते सरला तर इतक्या काकड्यात गुंग झाल्या ना महाराज, त्यांच्यासोबत मी होती, पण मला काही काकडा पाठ नव्हतं बरं तेवढं. पण मी पुस्तक घेऊन म्हणायचे आणि जे पुढं बसलेली मंडळी का महाराज ते सुद्धा मागं आले. आणि जिथं गेलो आगरी धर्मशाळेमध्ये, जेव्हा बॅगी ठेवल्या मला जिकडं तिकडं बघावं ना, तिकडे सद्गुरू दिसायचे. मी म्हणायचे काय झालं, मला काय झालं, या दृष्टीला तरी काय झालं, कारण की माझ्या चित्तात ते होते ना पांडुरंग. मी त्या विठ्ठलाला नाही बघितलं महाराज, अक्षरशः ज्ञानेश्वरी इथं समोर मी याच विठ्ठलाला बघितलं. आणि मी मंदिरात जेव्हा गेले ना महाराज, तेव्हा बघितलं भगवंत सुद्धा रडतोय. नेमकी मी म्हणते काय झालं आता, नेमकी माझ्या जीवाला काय, हे जीवाची ना दशा झाली महाराज, कळतच नव्हतं अजिबात. असं जीवाची दशा 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 झाली. थोडा वेळ झाला, कीर्तन चालू झालं. तिथं पण कीर्तनाला जेव्हा फेटा बांधला ना, तेव्हा पण पाय भाऊचे दिसले मला, कारण की त्यांना सोडून दुसरं कोणालाच बघितलेलं नाही ना. भगवंताला सुद्धा मी कधी, भगवंतच आहे माझे सद्गुरू, सद्गुरू तेच देव आहेत, एवढा माझा निश्चय झाला मला. जोपर्यंत आपला एक निश्चय भाव तयार नाही होत ना महाराज, तोपर्यंत आपण तरणार सुद्धा नाही महाराज. हे मन भवसागरातून जर तरायचं ठरलं ना, आपल्याला त्याच रूपाने तरावं लागणार महाराज. जेव्हा आपण मान्य करू ना काय सत्य आणि सत्य कधीच, संतांना ही गोष्ट सत्तेचीच आवडलेली महाराज. भाऊने दुसऱ्या दिवशी फोन केला, मी झालं दर्शन, आता भाऊला काय सांगणार आहे, भाऊ झालं दर्शन, मागे पुढे तोच आहे ना. जेव्हा ज्ञानेश्वरी बसायचे ना, त्यावेळेस वाटायचं बघा वाचायला. मी म्हणायचे वाचता 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 एक रूप होऊन जायचे आपोआप. आणि माझी मुलगी होती, मला सारखी मांडीला मारी जायची, काहीच मला ज्ञानेश्वरी कळत नव्हतं. मी म्हणायचे असं काय होऊ राहिलं, फक्त मला 2च ओव्या आठव. म्हणजे हृदय सद्गुरुजींनी तारील हा संसार म्हणून विशेष गुरु विवेकावर ही एक ओवी आठवली. आणि त्याच्यानंतर तू म्हण माझी मीच काय करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कार मी माझे एकांती. मग हीच भावना ना, काय वेगळं आहे. चिंतन केलं तर कितकं अनुभवलं येते महाराज, पण आपल्याला हे पाठ नाही करायचे, अनुभवाला आणायचे महाराज. भाऊनी मग एवढी ज्ञानेश्वरी सांगितली, कशी सांगितली, अनुभवातून सांगितली, स्वतः घेतली, आपल्याला अर्जुनासारखे उपदेश केले महाराज. आणि आता पण तो करा महाराज, त्यांच्या वाणीतून आपल्या संग दररोज बोलतोय ना आपल्या संग. कुठे या ग्रंथरूपी हे भाऊसागरात आपली हीच देव आहे ना, का मानत नाही आपण, कारण की आपला विश्वास नाही महाराज. नुसतं सहज म्हणतो हा माझा विश्वास आहे, पण विश्वासासारखे नाही वागत महाराज. का वागत नसतो महाराज, कारण की आपल्याला विषयाचं सुख गोड लागतं ना, म्हणून वागत नसतो. मग आपण म्हणतो भाऊ सांगत ना, आता विश्वास मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे बसाय दानही. घे बाकी काहीच नाही करायचं. हे सद्गुरूंनी नाम दिलेले ना, हे त्यांना भाऊने त्या दिवशी सांगितलं महाराज आपण देऊ शकतो काय. किती आठवडी आपल्याला कळली महाराज. बघा काही सांगण्याची सुद्धा अपेक्षा नाही, अनुभवलं महाराज सगळ्यांनी डोळ्यासमोर बघा. आपल्याला पण तेच करायचं, तोषून द्यायचे महाराज. काहीच नाही लागत त्यांना. भाऊने तर इतकं सुंदर उदाहरण सांगितलं महाराज. 500 रुपयाचा हार आणण्यासाठी किती लांब जातो म्हणतात तुम्ही, किती खटाटोप करतो महाराज, लय खटाटोप करतो ना. मग बघा ना भाऊने दिलेलं ना आम्हाला, साधं बसून सुद्धा चिंतन जर केलं भगवंताला किती आवडतं. मग आपल्याला करायचं तरी काय, चिंतनच करायचंय ना.
तुकाराम महाराजांनी आपल्याला ते सांगितलं. दररोज भाऊ आपल्याला तुकाराम गाथेतून ते सांगतात. इतकं गोड वर्णन सांगतात. गोड हरी नामाची साखर ही ध्याना, गोड हरी नामाची साखर ध्यान. बघा तुकाराम महाराजांनी सुद्धा कोणती साखर घेतली? गोड. ती साखर कशी असते? आत गोड आणि बाहेर गोड. ते आतून गोड झाले, बाहेरून आपल्याला पण तेच अनुभवलं महाराज. मग आपल्याला दररोज आपल्याला कशासाठी सांगतात? 184ची जणी म्हणे साखर मला द्यावी, 184ची फिरी चुकवावी, जागा आपल्या चरणापाशी द्यावी. मग आपल्याला पण काय करायचंय? या आपल्याला या फेरीतून सुटकारा मिळवण्यासाठी सद्गुरूंचा खटाटोप आहे महाराज. मग ते पण बघा ना, ते पण संसार करताना आपण पण संसार करतो. त्यांचा संसार किती सुखाचा वाटतो ना, आपला संसार का बरं आपल्याला हे वाटतो महाराज? कारण की त्यांच्या अखंड अखंड म्हणलेले माऊलींनी तर सतत 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 चिंतन. आणि जसं माऊली तुकाराम महाराजांच्या माऊलींच्या जशी वाणीतून त्यांच्यापर्यंत शब्द पोहोचले ना, ते सारखं चिंतन 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 करून करून आपल्यापर्यंत पोहोचले महाराज. आणि आपल्यातलं बघा ते आवरण काढीत असतात. आपल्यात आवरण आलेलं असतं महाराज, ते काढीत राहतात महाराज. मल नावाचं आवरण असतं. दत्त भगवंती महाराज इतके सांगतात ना, गोड असं वाटतं इतकं ऐकावं ना, खूप भाऊ सांगत असत बघा. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज